माझ्या 30-35 वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर आणि क्षेत्रीय काम करत असताना मिळालेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया या सगळ्याची सांगड घालून हे प्रेझेंटेशन आपणासमोर सादर करण्याची संधी आज रामेतीच्या माध्यमातून मिळाल्याबद्दल मी प्रथमतः कार्यक्रमाच्या संयोजकांचे या ठिकाणी व्यक्तिगत आभार व्यक्त करतो आणि आपल्या विषयाला सुरुवात करूया. काल गोठा व्यवस्थापनाचा विषय चर्चेला घेत असताना दोन विषय हे मागे राखून ठेवलेले होते. त्यामधला आजार आणि उपचार आणि जनावरांच्या आहाराचं व्यवस्थापन हे विषय आज आपण कव्हर करणार आहोत. आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी व्याख्यात म्हणून मला जाण्याचा वेळोवेळी प्रसंग आला त्यावेळी दुधाळ जनावरांचे आजार हा विषय अनेक वेळेला अनेक ठिकाणी चर्चेला गेला. रामेतीनं यावेळी एक नवीन पुस्ती जोडलेली आहे आणि उपचार वास्तविक पशु उपचार हे एक वेगळं तंत्र वेगळ्या लायसन्स होल्डर्सच्या हाताखाली काम करत असताना येणारे अनुभव अशा दृष्टिकोनातला आहे. शक्यतो औषधाच्या क्षेत्रामध्ये आम्ही अशी माहिती जाहीररित्या शेतकऱ्यांच्या पर्यंत त्यांनी काही प्रयोग करावेत म्हणून ही पुरवत नसतो. पण एक तांत्रिक चर्चासत्र आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात कोणत्या आजारावर कोणत्या प्रकारच्या औषधाचा उपचार होऊ शकतो याचीही चर्चा करणार आहोत. यामध्ये बाजारात उपलब्ध होणारी काही विशिष्ट औषधं ही प्रातिनिधिक स्वरूपात मी जर या ठिकाणी डिस्प्ले करणार असलो तरी व्यक्तिगत मनोदय हा कोणत्याही औषध कंपनीची जाहिरात करण्याचा नाही. बाजारामध्ये अनेक ब्रँड वेगवेगळ्या कंपन्यांची उपलब्ध असू शकतात. सगळ्यांचीच माहिती या ठिकाणी एका वेळी एकत्रित करून आणणं शक्य नाहीये. तथापि कोणत्या प्रकारच्या औषधोपचाराची केमिकल्स या ठिकाणी वापरता येऊ शकतात, फार्मास्युटिकली वेगवेगळ्या ब्रँड नावाने जरी ती बाजारात उपलब्ध असली तरी प्रातिनिधिक म्हणून काही औषधं हे या ठिकाणी डिस्प्ले केले जातील. कृपया त्याच्याकडे त्या कंपनीची जाहिरात म्हणून कोणी पाहू नये एवढीच आपल्याला विनंती आहे आणि आपण आपल्या विषयाला सुरुवात करतो. दुधाळ जनावरांच्या आजाराचं निदान आणि उपचार हा इतका महत्वपूर्ण विषय आहे की जनावरांचे आजार ज्या विविध प्रकारचे होतात त्याच्यावरती केवळ पशुपालकच नाही तर देशात आणि देशाबाहेरील पशुजन्य उत्पादनाचा ग्राहक देखील लक्ष ठेवून असतो आणि आजारी जनावरांपासून तयार होणारी पशुजन्य उत्पादने याला जागतिक बाजारपेठेमध्ये नाकारलं जातं. याच्याकरता माणसापासून जनावराला पोचणारे अथवा जनावरापासून माणसाला बाधा पोचू शकतील अशा प्रकारचे संसर्गजन्य जे झोनोटिक आजार असतात त्याच्या बाबतीत अथवा दुधाळ जनावरांना हानी पोचवून पशुजन्य उत्पादनांची गुणप्रत ज्याच्यामुळे खालावेल अशा आजाराची बाधा ज्या भूप्रदेशात भौगोलिक परिस्थितीत ज्या देशात असेल तिथल्या पशुजन्य उत्पादनांच्या विक्रीवर फार मोठा हानिकारक परिणाम होत असतो. जागतिक बाजारपेठ काबीज करण्याच्या आणि पशुपालकाचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या या अग्निहोत्रामध्ये या विषयाला त्याच्यामुळे अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. आजारांचं जर सर्वसामान्यपणानं वर्गीकरण करायचं झालं तर विषाणूजन्य आजार, जीवाणूजन्य आजार, परोपजीवी जीवापासून होणारे आजार, या ठिकाणी हा शब्द लिहिताना थोडासा चुकलाय, चयापचय क्रियेचे आजार
आणि विषबाधा अशा प्रकारे दुधाळ जनावरांच्या आजाराचं ढोबळमानानं आपल्याला वर्गीकरण करता येईल. पशुसंवर्धन विभागामार्फत सातत्यानं विविध आजारांवरती केलेलं संशोधन, लसीकरणाच्या माध्यमातून केलेले प्रतिबंधात्मक इलाज आणि उपचार, जनावरांच्या वाहतुकीवरती ठेवलेलं नियंत्रण याचा परिपाक म्हणून विषाणूजन्य आजारातला महत्वपूर्ण आजार रिंडरपेस्ट किंवा बुळकांडी हा गेल्या 30 वर्षापासून राज्यामध्ये फार मोठी पशुधनाची हानी करत होता. त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यात या विभागाला यश आलेलं आहे. रिंडरपेस्ट किंवा बुळकांडी या आजारात ज्या जनावरांच्या पायाला खूर जोडी असते, क्लोव्हन फुटेड म्हणजे 2 नख्या पायाचे खूर ज्याला आहेत, अशा जनावरांना हा आजार होत असतो. दूषित अन्न पाणी आजारी जनावरांच्या संपर्कातून ही बाधा 3 ते 15 दिवसामध्ये 41 ते 42 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 105च्या पुढे फॅरनहीट मध्ये त्या जनावराच्या आतड्यामध्ये थर्मोमीटर लावल्यानंतर दिसणारं तापमान, दुर्गंधीयुक्त रक्ती हगवण, तोंडामध्ये व्रण म्हणजे अल्सर आणि गाभण जनावराचा गर्भपात किंवा मृत्यू अशा प्रकारची लक्षणं दाखवून फार मोठ्या प्रमाणावर ज्याच्यात संसर्गातून रोग फैलावण्याची भयावहता आहे, अशा प्रकारचा हा आजार दीर्घ काळापासून थैमान घातलेला होता. राज्याच्या सगळ्या बाउंड्रीज सील करून तपासणी नाके बसवून जनावरांच्या बाजारपेठाच्या मध्ये आणि गावोगावी फिरून तपासणी नाक्यावर वाहतुकीची साधनं अडवून केलेल्या लसीकरण, सिरो सर्व्हेलन्स म्हणजे भागामध्ये असणाऱ्या जनावरांच्या रक्तजलाचे नमुने वेळोवेळी स्क्रीनिंग करता तपासून आणि मॉनिटरिंग म्हणजे लसीकरणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवून या रोगाचं समूळ उच्चाटन हे राज्यातून झालेलं आहे. पशुसंवर्धन विभागानं रिंडरपेस्ट या आजारावर मिळवलेली ही लढाईतली विजयी घोडदौड अन्य आजारांच्या करता देखील अशाच प्रकारची चालू राहावी आणि पशुपालकाचं होणारं भविष्यातलं या आजारांच्या पासूनचं नुकसान टळावं अशी एक प्रार्थना करून आपण पुढील विषयाकडे वळूया. जनावरांच्या मध्ये आढळणारा रेबीज किंवा पिसाळणे या प्रकारचा आजार, हा आजार प्रथम प्राधान्यानं चर्चेला घेण्याचं एकमेव कारण माणसात अथवा पशुमध्ये या रोगाची लागण झाल्याची लक्षणं जर स्पष्टपणानं आढळून आली तर पशुसाठी अथवा पशुपालकासाठी त्यावर प्रभावी इलाज नाही. या रोगाची लक्षणं दिसणं याचाच अर्थ मृत्यू. याच्यामुळे हा आजार सर्वप्रथम आपण चर्चेला घेतो. या रोगाची बाधा सर्व सस्तन प्राण्यांना होऊ शकते. बाधित जनावराचा दंश, जखमा चाटणे अथवा दृष्टीला न पडणाऱ्या जखमांशी देखील खाद्य आणि पाण्याच्या माध्यमातून दूषित लाळेचा संसर्ग होणे, थोडक्यात आपल्या पाळीव पशुधनाला
ज्या प्रकारची वैरण आपण खाऊ घालतो त्या वैरणीवर असणार कुस किंवा गवत काड्याचा भाग गिळत असताना पचन संस्थेची आतली त्वचा जर ओरबाडली गेली असेल, सूक्ष्म प्रमाणात त्या ठिकाणी जर जखमा झाल्या असतील, तर एखादा पिसाळलेला कुत्रा गवताच्या गंजीत येऊन बसतो किंवा जनावराच्या दावणीतनं फिरून जातो, ज्याची लाळ तिथं पडलेली असते, आणि नंतर ही लाळ पडलेली चाऱ्याची पेंडी किंवा चारा जर अशा पशुच्या खाण्यात आला तर ह्या अदृश्य अशा स्थितीतल्या देखील बारीक जखमा त्या लाळेच्या संपर्कात आल्यानंतर ही बाधा तिथपर्यंत जाऊ शकते. मुक्त गोठ्यात जवळपास असणाऱ्या वनस्पतींच्या आश्रयानं निवारा म्हणून बसलेली वटवागळं किंवा चराऊ जनावरांना कुरणामध्ये गेल्यानंतर जंगली पशुच्या पासून ज्या वेळेला दंश होतो, घरामध्ये पाळीव कुत्रा इतर कुत्र्यांशी भांडणं मारामाऱ्या करून ज्या वेळेला जखमी होऊन येतो, त्यावेळेला त्यांच्या दोषापासून या कुत्र्याला आणि त्या कुत्र्यापासून भविष्यात त्या मालकाला देखील त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नसते. मांजर, लांडगा अशा प्रकारच्या पशूंच्या माध्यमातून देखील या रोगाचा प्रसार हा होऊ शकतो. दंश झाल्यानंतर किंवा दूषित लाळेशी जखमेचा संपर्क झाल्यापासून 2 आठवडे ते 1 वर्ष एवढ्या कालावधीपर्यंत रेकॉर्डवर आलेल्या केसेसमध्ये 2 वर्षाच्या अखेरीला देखील या रोगाची लक्षणं उद्भवतात असं दृष्टोत्पत्तीला आलेलं आहे. शरीरातून बाहेर पडणाऱ्या बाधित लक्षणं दाखवणाऱ्या पशुच्या सर्व स्त्रावातून या विषाणूचा प्रसार हा होत असतो. सुरुवातीला या रोगाच्या लक्षणात पशुच्या स्वभावात होणारा बदल, उत्तेजित अथवा मलूल होणं अशा प्रकारची लक्षणं. उत्तेजित याचा अर्थ एखादी गाय किंवा म्हैस माझाची लक्षणं दाखवत असताना जी लक्षणं दाखवते, म्हणजे ती हंबरते, डोळे टपोरे गरगरा फिरत असतात, कानाची विशिष्ट हालचाल परिसराचा अंदाज घेण्याकरता होत असते, वारंवार मलमूत्र विसर्जन शेपटी उचलून होत असतं, माझाच्या क्रियेमध्ये पडतो तसा काही वेळेला सोटा देखील पडतो, ही लक्षणं दिसत असतानाच हळूहळू त्याची भूक मंदावायला लागते, तोंडातून बाहेर लाळ गळायला लागते, अखाद्य पदार्थ चघळण्याकडे त्या पशुची प्रवृत्ती दिसायला लागते, घशाचे स्नायू, मागले पाय, शेपटी याच्यात हळूहळू हळू लुळेपणा यायला लागतो. घशाचे स्नायू जसे लुळे पडायला लागतील तसा आवाजात बदल यायला लागतो. उठण्या बसण्याच्या क्रियेमधली चपळता ही निघून जाते. पशुला मालकाची ओळख राहत नाही, परिसराचं ज्ञान राहत नाही,
दावणीवर बांधलेल्या जनावरांना जर लोखंडी साखळी असेल तर साखळी ही खाण्याची गोष्ट नाही, ही गोष्ट देखील कळत नाही, ते चावण्याचा प्रयत्न ते करतं. गव्हाणीच्या भिंतीवरती देखील धडक मारायचा प्रयत्न करतं. शरीराची तगमग आणि धडपड होते. पाणी पिण्याची तहान आणि तीव्र इच्छा असूनही पाणी पिता येत नाही. रवंथ करणाऱ्या जनावराच्या शरीरात रवंथाचा तोंडात आलेला घास हा न गिळता चोथे बाहेर टाकण्याची क्रिया सुद्धा चालू झालेली दिसते. आणि अशा पद्धतीने धडपडत पशुचा मृत्यू होतो. पाळीव कुत्र्यांचं लसीकरण, दंशाच्या जखमा वाहत्या पाण्यानं स्वच्छ धारेमध्ये धुवून घेणं, कार्बोलिक ऍसिड म्हणजेच फिनॉल याच्या वापरानं त्या जखमा स्वच्छ करून घेणं आणि भटक्या कुत्र्यांचं नियंत्रण, निर्बीजीकरण या माध्यमातून या रोगाचा प्रसार थांबवण्याचा प्रयत्न करणं. या प्रयत्नातून रेबीज रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याकरता प्रयत्न हे करता येऊ शकतात. एखाद्या जंगली पशुचा दंश अथवा पाळीव कुत्र्यापासून झालेला, मांजरापासून झालेला दंश म्हणजे दात लागून जखम होणे, की ज्याच्यामध्ये लाळ त्या जखमेत लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ज्याला आपण श्वानदंश म्हणतोय, त्या पशुला तो आजार झाला आहे किंवा नाही याची खात्री करण्यात वेळ न घालवता पशुपालकाला किंवा कुटुंबियाला त्याचा दंश झाला असेल तर त्यांनी स्वतः करता प्रतिबंधात्मक इलाज म्हणून लसी करून घेण्याची तातडीनं प्रक्रिया सुरू करणं गरजेचं आहे. पाळीव पशूंना, विशेषतः कुत्र्यांना या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नियमित लसीकरण हे केलं जाणं गरजेचं आहे. आणि लसीकरण केलेल्या कुत्र्यापासून जरी दंश झाला असेल तरी स्वतःलाही उपचार करून घेणं गरजेचं आहे. कारण जर मानवामध्ये या रोगाचं लक्षण दिसलं तर त्यावर बरं करण्याकरता इलाज नाही. या साखळीमध्ये दाखवलं जात असल्याप्रमाणे वन्य पशु, पाळीव कुत्रे, जंगलामधले अन्य पशु आणि पाळीव प्राणी या सगळ्यांच्या मध्ये एकमेकापासून एकमेकाला बाधा होण्याला पूरक अशा प्रकारची ही साखळी सातत्यानं सुरू आहे. विशेषतः अशा संभाव्य आजारानं मयत झालेला पाळीव पशु जाळून त्याचं शव नष्ट न करता अथवा दफन न करता जर त्याची उघड्यावर विल्हेवाट लावली गेली तर त्याचं मांस भक्षण करणारी गिधाडे, कुत्रे, वन्य पशु या सगळ्यांच्या माध्यमातून त्या रोगाचा प्रसार हा चालू राहतो. प्रथमतः पशुला किंवा माणसाला शरीराच्या ज्या भागावर श्वानदंश किंवा वन्य पशुचा दंश झाल्यामुळे या आजाराची बाधा होण्याची सुरुवात होते, तिथून हे विषाणू ज्ञानतंतूच्या माध्यमातून मज्जारज्जूत जाऊन पोचतात आणि मज्जारज्जूतून प्रवास करून मेंदूमध्ये जाऊन घर करतात.
या आजारामध्ये मेंदूपासून जखम जितकी दूर तितका त्या पशुला किंवा मानवाला लसीकरणाच्या माध्यमातून स्वतःचा बचाव करण्याकरता मिळणारा कालावधी अधिक. कारण हे जंतू रक्तामार्फत न भिनता ज्ञानतंतू मार्फत जात असतात. मेंदूपासून जखम जितक्या जवळ तेवढ्या या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जलद. म्हणजेच चरणाऱ्या जनावराच्या जिभेला, नाकपुडीला, तोंडावर जर एखाद्या वन्य पशुनं किंवा कुत्र्यानं अटॅक करून चावा घेतला असेल आणि दुसऱ्या केसमध्ये एखाद्या जनावराच्या पायाला दंश केला असेल तर पायाला दंश झालेल्या जनावराला उपचाराला आणि लसीकरणाला पुरेसा वाव मिळत असल्यामुळे संरक्षण मिळून तो पशु वाचवता येण्याची शक्यता वाढते. आणि जिभेला आणि तोंडावर जखम झालेल्या पशुपासून शरीरात भिनणारे हे विषाणू अतिशय जलद गतीने प्रवास करून ज्ञानतंतूच्या माध्यमातून मज्जारज्जू आणि मेंदूमध्ये जाऊन घर करत असल्यामुळे या आजारापासून मृत्यू होण्याचा धोका वाढतो. चित्रात दाखवल्याप्रमाणे बेचैन झालेलं जनावर, ओरडण्याची लक्षणं, टप्पोरे डोळे गरगरा फिरवणं, शेपटी लुळी पडणं, खाण्याकरता अनुत्सुक किंबहुना रवंथ केलेला घास तोंडातनं बाहेर टाकत राहणं, अशा प्रकारची लक्षणं, मालकाला ओळख न दाखवणं, गोठ्यामध्ये बांधून ठेवलं बाजूला भिंत असेल त्याच्यावर धडक द्यायचा प्रयत्न करणं, अशा प्रकारची लक्षणं दाखवत असते. असं जनावर ऑब्झर्वेशन मध्ये ज्या वेळेला सक्तीनं बांधून ठेवलं जातं त्यावेळेला पुढच्या 1-2 दिवसातच शेपटीकडून जनावर लोळू पडणं, मागील पाय कमकुवत होणं, उठताना जनावराला तोल सांभाळता न येणं, जबड्याच्या हालचाली अनियंत्रित राहणं, ओरडताना आवाज घशातच घुटमळल्यासारखा येणं, अशा प्रकारची लक्षणं. घशाचे स्नायू लळे पडल्यानंतर पाणीही न पिता आल्यामुळं डिहायड्रेशन होत या जनावराचा या आजारानं मृत्यू होतो. प्रथमोपचार म्हणून दंश झालेल्या जखमा स्वच्छ करण्याकरता ऍसिड कार्बोलिक म्हणजेच फेनॉल या औषधाचा वापर जखमा स्वच्छ करण्याकरता केला जातो. जर बाधित जनावर दंश केला याची खात्री असेल तर दंशाच्या जागी रेडीमेड अँटी सीरम दंशाच्या भोवती पांगडी पद्धतीनं रिंग करून टोचलं जातं. त्याच्यामुळे त्या जनावराच्या शरीरामध्ये तयार इम्युनिटी या माध्यमातून पोचवता येते. हा खर्चिक प्रकारचा इलाज आहे. आणि व्हॅक्सिनेशन हा प्रतिबंधात्मक इलाज दंश झालेल्या केसला अथवा संभाव्य कुत्रे पाळणाऱ्या लोकांना आपल्या पशुला हा आजार होऊ नये म्हणून वापरता येऊ शकतो. अशा प्रकारची व्हॅक्सिन्स ही आता उपलब्ध झालेली आहे. पूर्वीच्या काळी सीप ब्रेन सस्पेन्शन पासून तयार केलेले पोटावर टोचण्याचे 14 इंजेक्शनचे कोर्स येत होते. आताच्याला टिश्यू कल्चर या माध्यमातून तयार केलेली सोपी सुटसुटीत पद्धत उपलब्ध आहे. परंतु हा जो काही व्हॅक्सिनेशनचा रिजिम आहे तो स्ट्रिक्टली फॉलो करावा लागतो. पहिला डोस दंश झाल्याबरोबर लगेच, दुसरा डोस 3 दिवसांनी, तिसरा डोस 7व्या दिवशी, त्यानंतर 14व्या दिवशी, 28व्या दिवशी आणि गरज वाटली तर 60व्या दिवशी डॉक्टरी सल्ल्यानुसार देऊन घेतला पाहिजे. ही लस
कोल्ड चेन मेंटेन करून बर्फात साठवण होणं अत्यंत गरजेची बाब आहे. ही रेबीज या आजाराविषयीची आजाराची लक्षणं आणि उपचाराची माहिती आपण या ठिकाणी चर्चेला घेतलेली आहे. दूध संघांच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या लसी सोसायटीच्या सदस्यांना अनुदानावर उपलब्ध होऊ शकतात. दुसरा महत्वपूर्ण विषाणूजन्य आजार फूट अँड माउथ डिसीज म्हणजे लाळ खुरकूत रोग. ज्या जनावरांच्या पायाला खुराची जोडी आहे म्हणजे गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर अशा प्रकारची जनावरं किंवा जंगलामध्ये असणारी हरणं, गवेरेडे या सर्वांना या रोगाची बाधा होऊ शकते. खूर जोडी असणाऱ्या जनावरांचाच हा आजार आहे. जगभरातला कुठलाही देश या रोगाच्या बाधेपासून मुक्त राहिलेला नव्हता. सर्वसाधारणपणाने या रोगाची बाधा झाल्यानंतर 1 ते 7 दिवसात त्याची लक्षणं दिसायला सुरू होतात. याचा प्रचार होण्याकरता आजारी पशुच्या शरीरातून बाहेर पडणारे स्त्राव रोगाची लक्षणं दिसण्यापूर्वी 1 आठवड्यापासून ते रोगाची लक्षणं स्पष्ट झाल्यापासून पुढे 1 महिन्यापर्यंत या प्रकारच्या विषाणूचं उत्सर्जन या पेशंट कडून होत असतं. वातावरणामध्ये येणारा धुरळा याच्याबरोबर वाहतुकीच्या साधनांच्या टायरवर बसणाऱ्या धुरळ्यातून देखील या रोगाचा प्रसार होत असतो. सर्वसाधारणपणाने शुगर फॅक्टरीच्या एरियामध्ये ऊसतोड हंगाम सुरू होत असताना तोडणी करता ज्या वेळेला टोळ्यांचं मायग्रेशन होतं त्या कालावधीमध्ये येणाऱ्या स्ट्रेसमुळे आणि त्यातून आलेल्या बाधित जनावरांपासून धुरळ्याबरोबर अथवा विक्री होत असणाऱ्या वाड्याबरोबर या रोगाचा प्रचार मोठ्या प्रमाणावरती होतो असा महाराष्ट्रात आलेला अनुभव आहे. बाजारातून खरेदी करून आणलेला नवीन पशु आपल्या गोठ्यात आणि मूळ कळपात थेट मिसळू न देता किमान 10 दिवस ऑब्झर्वेशन खाली अलग ठेवावा आणि निरोगी आहे याची खात्री झाल्यानंतरच आपल्या मूळ कळपात मिसळू द्यावा. हा याच्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा पर्याय आहे. या आजारामध्ये जनावरांचा ताप शरीराच्या टेम्परेचर मोजण्याच्या थर्मामीटरच्या पाऱ्यावरती 105 डिग्री पर्यंत गेलेला दिसू शकतो. भूक मंदावणं, तोंडाचा मचक 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 असा मिठ्या मारल्यासारखा आवाज, खूर, नख्या यांचे सांधे, जिभेवर आलेली सूज आणि फोड, कासेवरती येऊ शकणारे फोड, लहान वासरांचा अचानक मृत्यू, गर्भपात, अंगावरती लांब मोठे लोकरीसारखे केस वाढणं, जनावराला धाप लागणं अशा प्रकारची लक्षणं या आजारात दिसत राहतात. मृत्यूचं प्रमाण या आजारामध्ये जर योग्य काळजी घेतली गेली तर नियंत्रित ठेवता येऊ शकतं. तथापि हा पशु उत्पादनाच्या दृष्टिकोनातून भविष्यात निरुपयोगी ठरण्याची शक्यता जास्त असते. आजारपणाच्या काळात तोंडामध्ये गिळत असताना न टोचेल अशा मऊ प्रकारचा चारा, जिभेवरच्या जखमा धुवून स्वच्छ करणे, 2% तुरटी, 4% खाण्याचा सोडा
किंवा बोरोग्लिसरीन, प्रतिजैवक औषधे, शिरेतून ताकद टिकून राहण्याकरता ग्लुकोज देणे, अन्य प्रकारचे लाक्षणिक इलाज, गोठा आणि परिसराचे निर्जंतुकीकरण, हे निर्जंतुकीकरण करण्याकरता 4% फॉर्मॅलिन किंवा चुन्याच्या फक्कीची धुरळणी अशा प्रकारचा स्वस्त इलाज देखील वापरात आणता येऊ शकतो. आणि लस उत्पादकाच्या सूचनेनुसार या रोगाची प्रतिबंधक लस वेळीच टोचून घेणं हा रोगाला प्रतिबंध करण्याचा एक प्रभावी इलाज या ठिकाणी आहे. या चित्रात दिसत असल्याप्रमाणे जिभेच्या वर ओठांच्या बाजूने भाजल्यानंतर यावेत अशा प्रकारचे फोड येऊन तिथलं कातड पूर्णतः निघून जातं. काही वेळा तर जिभेवरची त्वचा ही भाजलेल्या वांग्याची साल काढून टाकावी त्या पद्धतीनं तुटून निघालेली दिसते. अशा प्रकारच्या जखमा झालेल्या पशुच्या तोंडात देशी इलाज म्हणून हळद, खाण्याचा सोडा आणि गोड तेल एकत्रित करून दिवसातून किमान 3 वेळा लावलं तर या जखमा भरण्याला मदत होऊ शकते. जोपर्यंत या जखमा पूर्णतः बऱ्या होऊन त्या ठिकाणी नवीन त्वचा तयार होत नाही तोपर्यंत हा पशु नवीन चारा घेण्यास असमर्थ असतो. पाणी पिताना सुद्धा त्रास होत असतो. जिभेवरती सूज आलेली असते, औंढा घेता येत नसतो. पाणी पाजण्याच्या वेळा सामान्यतः ठाणबद्ध गोठ्यात दिवसातून 2 ते 3 वेळाच्या असतात. मुक्त गोठ्यात 24 तास पाणी पिण्याकरता उपलब्ध असू शकतं. ठाणबद्ध गोठ्यामध्ये अशा प्रकारचा आजार उद्भव झालेला दिसला तर पाणी पाजण्याच्या वेळा वाढवणं गरजेचं असतं. मुक्त गोठ्यामध्ये जरी हौदावरती जाऊन जनावर पाणी पित असली तरी एका जनावराला लागण झाल्यानंतर त्याचं तोंड पाण्यात बुचकळलं गेल्यामुळं त्या मुक्त गोठ्यातल्या सर्वच जनावरांना या रोगाची लागण होण्याची शक्यता तातडीने निर्माण होते. आणि अनुभवानुसार गोठ्यात लागण झाल्यानंतर किमान 90% जनावरांना या रोगाची बाधा प्रसार झालेली असते. तोंडातल्या जखमाबरोबरच खुरांच्या बेचक्यामध्ये देखील फोड येऊन जखमा होतात. या जखमांच्या मध्ये शेण मूत यानं बरबटलं गेल्यामुळे माशा घोंगावतात, रक्तस्राव होत असतो. प्रसंगी त्या ठिकाणी माशी आसडी घालते, म्हणजे किडे पडतात. त्याच्यामुळे जखमा बळावल्या गेल्यानंतर पशुच्या पायाच्या नख्या गळून पडण्यापर्यंत गंभीर परिणाम घडू शकतात. याकरता तोंडातल्या आणि पायातल्या जखमा वेळीच धुवून स्वच्छ करणे, अँटीसेप्टिक सोल्युशन त्याच्यावरती लावणे, पायातल्या जखमांच्या करता फूट ड्रेसिंग ऑइलचा वापर करणे, तोंडातल्या जखमांच्या करता बोरोग्लिसरीन अथवा हळद, सोडा आणि तेल हे दिवसातून किमान 2-3 वेळा लावणे, ताकद टिकून राहावी म्हणून शिरेतून ग्लुकोज अथवा रिंगर्स लॅक्टेट याची पुरेशी द्रावणं भरून पशुची ताकद टिकवून ठेवायचा प्रयत्न करणे, अशा प्रकारचे आणि अन्य सपोर्टिव्ह इलाज करूनच या रोगापासून मुक्ती मिळवायचा प्रयत्न करता येऊ शकतो. गर्भाशयाची आणि योनिमार्गाची अंतरत्वचा आणि कास याच्यावर देखील या आजारात फोड येऊ शकतात. लाळ खुरकूत या आजाराच्या विषाणूच्या अनेक स्ट्रेन असल्यामुळे
ज्या प्रकारच्या स्ट्रेन पासून आजाराचा उद्भव झाला असेल त्यावर अवलंबून रोगाची दृश्य लक्षणं दिसत असतात, जेणेकरून तोंडातल्या जखमा, पायातल्या जखमा, कासेवरचे फोड, निर्णाला आलेल्या जखमा सर्वच पशूंच्या मध्ये सारखी लक्षणं आढळून येत नाहीत. तथापि हा सर्वात मोठा धोक्याचा इशारा हा झोनोटिक आजार आहे. म्हणजेच पशुपासून माणसाला ज्याची बाधा होऊ शकते अशा प्रकारचा हा आजार असल्यामुळे अशा जनावराचं न तापवलेलं दूध भक्षण करणं अथवा गोठ्यात काम करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःच्या वैयक्तिक आरोग्याची पुरेशी काळजी न घेतली तर माणसामध्ये देखील अशा प्रकारचे पुरळ हातापायाला, तोंडाला, जिभेला येण्याची लक्षणं दिसू शकतात. आणि याच्याकरता म्हणून निर्जंतुकीकरण आणि वैयक्तिक आरोग्य या दोन महत्वाच्या बाबी आहेत. पशुधनाचा बचाव या आजारापासून करण्यासाठी ट्रायव्हॅलंट अशा प्रकारची लस जी बहुगुणी म्हणून ठरवली जाते, तिचा वापर संकरित जनावरांच्या बाबतीत वर्षातून 2 मात्रा 6 महिन्याच्या अंतराने टोचून केला जातो. तथापि सध्या आपणाकडे चालू असलेल्या कोरोनाच्या आजारामध्ये ज्या पद्धतीने विषाणू त्याचं रूप पालटतो आहे, त्याच पद्धतीने लाळ खुरकूत या आजारातल्या विषाणूचं देखील रूपांतर वेळोवेळी होत असल्यामुळे या रोगाची प्रतिबंधक लस ही 100% प्रभावी लस नसते. परंतु लसीकरण केलेली जनावरं उपचाराला प्रतिसाद देऊन आजारातून लवकर बरी होतात असा अनुभव आहे. स्क्रीनवरती आलेले यानंतर आपण जीवाणूजन्य आजारांच्याकडे वळतोय. प्राणघातक अशा पद्धतीचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला पशुधनात आणि मानवात धोकादायक अशा प्रकारचा अँथ्रॅक्स, बॅसिलस अँथ्रॅसिस या जीवाणूपासून होणारा आजार गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, डुक्कर, मानव सर्वांना याची बाधा होऊ शकते. चराऊ क्षेत्रात फिरणाऱ्या जनावरांना किंवा गोठ्यात बंदिस्त असणाऱ्या पशुधनाला चावऱ्या माशांच्या पासून या रोगाचे जंतू एका पशुपासून दुसऱ्या पशुला हे ट्रान्सफर केले जातात. पशुच्या आजारामध्ये तीव्र अशा प्रकारचा ताप येतो, दूषित अन्नपाणी, संपर्कात आलेल्या जनावराचे बाहेर पडणारे उच्छ्वास याच्यातून ही बाधा होत असताना या रोगाचे शरीरातनं बाहेर पडणारे विविध प्रकारचे स्त्राव जेव्हा जंतू मिश्रित असतात त्यावेळेला जमिनीमध्ये स्पोर फॉर्म मध्ये कवच धारण करून हे जंतू दीर्घकाळ वास्तव्याला थांबतात. अनेक वर्ष सकस जमिनीत ज्याच्यात पुरेसा ऑर्गॅनिक मॅटर आहे त्या ठिकाणी या रोगाचे जंतू
हे स्पेअर फॉर्म मध्ये आढळून आलेले आहेत. मृत्यू होताना जनावराच्या सर्व नैसर्गिक द्वारातून म्हणजे तोंड, नाक, योनिमार्ग, गुदद्वार, डोळे, सर्व त्वचेचे वरचे भाग यातून काळपट रंगाचं न गोठणार असं रक्त स्त्रवत असताना दिसतं. तोंडाला घशाला सूज, लघवीतून रक्त आणि श्वासाला त्रास अशी ही लक्षणं ह्याच्यात दिसत असतात. पशुवैद्यक क्षेत्रात मिळालेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे अशा प्रकारे सर्व इंद्रियातून जर रक्तस्त्रावाची लक्षणं आणि काळपट रंगाचं न गोठणार रक्त स्त्रवत असेल तर अशा पशुचं निदान करण्याकरता पोस्टमॉर्टम करायला मनाई आहे. अशा पशुच्या कानाचा शेंडा छोटासा छेद घेऊन त्या ठिकाणून बाहेर होणारा जो रक्तस्त्राव असेल त्याचा नमुना काचपट्टीवरती घेऊन प्रयोगशाळेला तपासायला पाठवला जातो आणि या रोगाचं निदान केलं जातं. या पशुच्या शवाचं अंतिम क्रिया करण्याकरता दहन हा सर्वात चांगला पर्याय आहे. दफन करायचं असेल तर किमान 6 फूट खोल खड्ड्यात आणि पुरेशा चुन्याचा वापर करून खोल अशा पशुचं शव दफन करण्यात यावं. निसर्गामध्ये चावऱ्या माशापासून पशुना, पशूंच्या पासून त्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मानवाला आणि आजारी माणसापासून परत पशुला अशा प्रकारच्या आजाराची बाधा झाल्याची उदाहरणं डोळ्यासमोर आलेली आहेत. विशेषतः चराऊ कुरणामध्ये चरायला जाणाऱ्या जनावरांनी गवताबरोबर तिथली दूषित माती भक्षण केली अथवा कत्तल करणाऱ्या खाटकांच्याकडे जाणाऱ्या शेळ्या मेंढ्या याची कत्तल करत असताना त्याचे रक्त आणि स्त्राव जे अंगावरती उडतात त्याच्यापासून माणसामध्ये वूल सॉर्टर डिसीज म्हणून ओळखला जाणारा हा काळपुळी आजार आहे. या रोगाचे जंतू दीर्घकाळ सकस जमिनीत तग धरून राहत असल्यामुळे अशी बाधित क्षेत्र निवडून त्या भागामध्ये चराऊ कुरणात अथवा तिथे उत्पादित चारा भक्षण करणाऱ्या जनावरांना या रोगाचं लसीकरण करणं ही गरज ठरते. हे लाईव्ह स्पोर व्हॅक्सिन असतं. पीपीई किट पुरेशी सुरक्षा व्हॅक्सिनेटरनं स्वतःच्या करता घेऊन या लसीचं लसीकरण करून त्याच्याकरता वापरलेल्या निडल्स, सिरिंजेस, एम्प्टी व्हॅक्सिन बॉटल्स या शास्त्रीय पद्धतीनं निर्गत करायचे असतात. आजारी पशुची प्राथमिक अवस्थेमध्ये निदान होऊन लक्षणं स्पष्ट झाली तर सिप्रोफ्लॉक्सासिन या औषधाचा वापर करून या रोगावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न हा करता येऊ शकतो, पण निदान वेळेत व्हावं लागतं. त्यानंतरचा आजार फऱ्या. महाराष्ट्राच्या काही भागात याच आजाराला एक टांग्या म्हणून ओळखतात. गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांना शक्यतो बालवयात, तरुण वयात म्हणजे गाई म्हशीला 2, 3, 4 वर्षाच्या आतच क्लॉस्ट्रिडियम शोवाय या प्रकारच्या जंतूंची बाधा झाली तर या रोगाची लक्षणं दिसतात. चराऊ कुरणातली माती, खाद्य, जखमा याच्यापासून या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ताप, भूक मंदावणे, मंदपणा, मागील आणि पुढील पायाचे फरे या ठिकाणी येणारी सूज, ही सूज जर चपट्या हाताने दाबून पाहिली
तर आतमध्ये गॅसचे बुडबुडे फिरत असल्यासारखा कर 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 असा आवाज. जर ही सूज छेद घेऊन फोडायचा प्रयत्न केला कातडी, तर आतील बाजूला हिरवट रंगाचं चिकट पाणी हे स्त्रवणं, अशा प्रकारची लक्षणं याच्यामध्ये दिसतात. ताप आलेला असतो, मसल्स जे आहेत फऱ्याचे ते कुजल्यासारखे होत असतात आणि यामध्ये जनावरांचा मृत्यू घडतो. ऑक्सिटेट्रासायक्लिन आणि पेनिसिलिन मोठ्या प्रमाणावर वापरून आणि जखमा जर झाल्या असतील तर त्या जखमांचे ड्रेसिंग करून या आजारावरती मात करण्याकरता उपचार करता येऊ शकतात. पावसाळ्यापूर्वी शक्यतो विशेषतः गाय वर्ग जनावरांच्या मध्ये म्हणजे गायी आणि बैलांच्या मध्ये या रोगाचं लसीकरण करणं अत्यावश्यक असतं. मागील 3 वर्षामध्ये ज्या भागामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळला असेल अशा क्षेत्रात प्री मान्सून सेशन मध्ये या रोगाचं लसीकरण करण्यात येतं. लक्षणांच्या मध्ये तापाच्या बरोबर मागील फऱ्या, पुढील फऱ्या या दोन्ही ठिकाणी सूज येणं, कातडीच्या खाली गँग्रीनस लक्षणं, गॅस फॉर्म होणं आणि कर्करणं, भूक पूर्णतः मंदावणं, मसल्स खराब झाले असल्यामुळं धड चालता न येणं, अशा प्रकारची लक्षणं हे जनावर दाखवायला सुरुवात झालेली असते. क्वचित प्रसंगी म्हशीमध्ये देखील या आजाराची लक्षणं ही दिसतात. बहुतांशरित्या गाय वर्गामध्ये ही लक्षणं आढळून येतात. ब्लॅक क्वार्टर या आजाराचा प्रतिबंध करण्याकरता या रोगाची लस प्री मान्सून सेशन मध्ये जर जनावरांना टोचून घेतली असेल तर निश्चितरित्या 3 महिन्याकरता परिणामकारक रोगप्रतिकारक शक्ती या रोगाच्या विरुद्ध तयार होते आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला त्याचा फैलाव होण्यास वातावरण पोषक असल्यामुळं त्या काळात प्रतिबंध झाल्यानंतर या रोगाचा प्रादुर्भाव रोखायला मदत होती. अनेक ठिकाणी पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य साथीच्या आजारावर नियंत्रण करण्याकरता ज्या अनेक रोगांच्या प्रतिबंधक लसींचा वापर करण्याचा प्रसंग निर्माण होतो त्या ठिकाणी HS आणि BQ म्हणजे घटसर्प आणि फऱ्या या 2 रोगांच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती तयार करणारी एकत्रित लस ही उपलब्ध आहे. या प्रकारच्या लसीचा वापर करूनही BQ या रोगावरती मात करता येऊ शकते. ज्या भागामध्ये सर्वसाधारण संरक्षणाकरता म्हणून या लसीचा वापर करायचा आहे तिथे HS-BQ कंबाईन अशा प्रकारची लस मात्र वापरली असेल तर दोनही रोगाची प्रतिकार शक्ती त्या पशुच्या अंगी तयार होईल. तथापि ज्या भूप्रदेशामध्ये किंवा ज्या गोठ्यामध्ये अशा प्रकारच्या आजाराची बाधा झाल्याचा इतिहास आहे त्या ठिकाणी BQ या आजाराची स्वतंत्र लस एकट्या रोगापुरतीच ही 15 दिवसाचं दुसऱ्या लसीकरणापासून अंतर राखून दिलं जाण्याची गरज आहे की त्याच्यामुळे अधिक प्रभावी रोगप्रतिकारक शक्ती त्या रोगाविरुद्ध तयार होऊ शकते. अशा प्रकारच्या रोगाची लक्षणं दाखवणारं प्राथमिक निदान झाल्याबरोबर त्या सुजीच्या जागी सुई मारून त्यातून बाहेर येणारे स्त्राव काचपट्टीवरती घेऊन प्रयोगशाळेत तपासून रोगाचं निदान जर कन्फर्म झालं असेल तर पेनिसिलिनचा हेवी डोस दिल्यानंतर या रोगावरती नियंत्रण मिळवता येऊ शकतं. फक्त त्याचं निदान तातडीनं होणं
गरजेचं आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आता सांगितल्याप्रमाणे जी महत्वाची लसीकरण केली जातात त्यात बीक्यू बरोबरच हिमोरोजिक सेप्टिसेमिया म्हणजे गटसर्प आजार, पाश्चुरेला मल्टोसिडा अशा प्रकारच्या जीवाणूपासून या आजाराची बाधा होते. आणि विशेष महत्वाची बाब म्हणजे गायी म्हशींच्या श्वसन संस्थेमध्ये नैसर्गिकरित्या या रोगाचे जंतू कायमस्वरूपी रहिवासाला असतात. म्हणजे रोगजंतूचा संपर्क हा बाहेरून त्या पशुला ती बाधा होऊनच व्हायला पाहिजे असं नाही. गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, उंट, हरिण, याक या सर्व प्रकारच्या पशूंच्या मध्ये कोणत्याही कारणामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला त्याची शारीरिक इम्युनिटी ढासळली तर वातावरणामध्ये होणाऱ्या बदलात उष्ण आणि दमट हवामान असताना श्वसन संस्थेत म्हणजे घशाच्या सुरुवातीलाच असणारे हे जंतू मोठ्या प्रमाणावर वाढीला लागून त्या दुबळ्या झालेल्या जनावरात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रोगाची बाधा दृश्य लक्षणं दाखवणाऱ्या जनावरांपासून दुसऱ्या जनावराला प्रत्यक्ष शारीरिक संपर्क अथवा त्याच्यातून बाहेर पडणारे डिस्चार्जेस याच्यामुळे खाद्य, पाणी हे जर बाधित झालं तर या रोगाचा झपाट्यानं फैलाव होतो. विशेषतः म्हशींच्या मध्ये अचानक रीतीनं ताप येणं, घशाजवळ सूज येणं, श्वास घेण्याला त्रास होणं, न्यूमोनिया सारखी लक्षणं दाखवणं अशा प्रकारच्या लक्षणातून या रोगाची बाधा आणि प्रसार होऊन पशुचा मृत्यू घडू शकतो. चित्रात दिसत असल्याप्रमाणे घशापाशी असणारी सूज आणि श्वासाला होत असणारा त्रास, नाकातून पडणारा चिकट लालसर रंगाचा स्त्राव आणि मोठ्या प्रमाणावर शरीरास आलेला अचानकरित्या ताप ही या रोगाची लक्षणं आहेत. डोळे लाल होणं, कवटीच्या भोवतालची असणारी हाडं आणि त्या हाडांच्या आतल्या बाजूला असणाऱ्या पोकळ्या याच्यामध्ये शेंबडासारखा पदार्थ साठवून तो पिकणं, तो नाकातून बाहेर स्त्रवणं, डोळे लाल होणं, घसा सुजणं, श्वासाला त्रास होणं, चारा पाणी खाणं बंद करणं आणि अशक्तपणा येऊन 2 ते 3 दिवसात पशुचा मृत्यू होऊ शकतो. या रोगावर घटसर्प रोग प्रतिबंधक लस उपलब्ध आहे जी पावसाळ्याच्या सुरुवातीला टोचून घ्यावी लागते. 3 महिने वयाच्या वरील रेडका वासरापासून मोठ्या पशुपर्यंत या रोगाच्या लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येतो. ज्या भागामध्ये या रोगाची प्रत्यक्ष साथ आल्याचा इतिहास नसेल तिथे प्रतिबंधात्मक इलाज म्हणून HSBQ कंबाईन लस याचाही वापर केला तरी चालू शकते. उपचार करत असताना तापाची लक्षणं स्पष्ट दिसल्याबरोबर हेवी डोस मध्ये दिलं जाणारं इंजेक्शन ऑक्सिटेट्रासायक्लिन आणि सल्फाडिमिडीन अथवा सल्फा ट्रायमेथोप्रेम म्हणजे कोट्रायमेथोप्रेम या प्रकारच्या प्रतिजैवक औषधांचा पुरेशा मात्रेत केलेला वापर आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट याच्या माध्यमातून या रोगावरती मात वेळीच निदानाने उपचार झाले तर करता येऊ शकते. त्यानंतरचा विषय जो काही जीवाणूजन्य आजार आहे
तो मायकोबॅक्टेरियम पॅराट्युबरक्युलोसिस या प्रकारच्या जीवाणूपासून होणारा जोन्स डिसीज. पशुधनामध्ये पुरेसा चांगल्या पद्धतीचा आहार उपलब्ध असतानाही जनावरांची तब्येत खंगत जाणं, ज्या जनावरांच्या अंगावर परोपजीवी कीटकांचा प्रादुर्भाव नाही, गोचिड नाहीत, गोमाशा नाहीत, चावऱ्या माशा नाहीत, आहार चांगला आहे, खाद्य पुरवठा केला जातोय, मिनरल मिक्सर दिलं जातंय, पण त्याची तब्येत सुधारत नाही, अशी लक्षणं दाखवणाऱ्या जनावरांना दोनच आजारांची शक्यता असू शकते. त्यापैकी एक जोन्स डिसीज आणि दुसरा आजार टीबी. आता आपण चर्चेला घेतोय हा जोन्स डिसीज म्हणजे मायकोबॅक्टेरियम पॅराट्युबरक्युलोसिस या जीवाणूपासून होणारा आजार. गाय, म्हैस, शेळी, मेंढी, हरिण, उंट, डुक्कर या पशुनाईची बाधा होऊ शकते. दूषित खाद्य पाण्यातून याची बाधा होते. अस्वच्छ दूषित दुधातून वासरांना त्याची बाधा होते. वारंवार उपचार करूनही प्रतिसाद न देणारी दीर्घकाळ राहणारी अगवण, त्यामुळे येणारा अशक्तपणा आणि शरीराची हाडं उघडी पडणे, अशा प्रकारची लक्षणं दिसणाऱ्या जनावरांना रेक्टल पिंच स्मिअर अथवा इंट्राडर्मल इनॉक्युलेशन टेस्ट या प्रयोगशाळेच्या टेस्टच्या माध्यमातून या रोगाचं निदान करून या रोगाची लक्षणं खात्रीशीररित्या तपासण्यात येतात. 100% या रोगाला रोगमुक्त करण्याकरता इलाज उपलब्ध होत नाही, परंतु कळपातून बाधित गुरं वेगळी करणं, लायसॉल हे 4% जंतुनाशक स्वच्छतेकरता त्या ठिकाणी वापरणं, बाहेर पडणारी विष्ठा वाळवून जाळून टाकणं, त्याच्यामुळे त्याचा प्रसार आणि फैलाव थांबवता येईल, याकडे लक्ष पुरवावं लागतं. या फोटोग्राफ मध्ये दिसत असल्याप्रमाणे बघा, गोबर गॅस मध्ये ज्या पद्धतीनं पातळ शेणाची स्लरी असते सोडलेली, त्या पद्धतीनं हे शेण आतड्यातनं बाहेर पडते. अनियंत्रित अशा प्रकारे चांगली वैरण उपलब्ध असताना सुद्धा ही हगवण कोणत्याही तात्पुरत्या इलाजाला प्रतिसाद न देता बरी न होणारी अशा प्रकारची सतत दिसणारी लक्षणं आणि त्याच्यापासून खंगत जाणारी शरीर प्रकृती हे या रोगाचं प्रमुख लक्षण आहे. अशी जनावरं जी असतील, याचा रेक्टल पिंच म्हणजे आतड्याच्या अंतर त्वचेला चिमटा काढून तिथून काढलेला तुकडा, स्पर्शाने देखील काही गोष्टी कळतात. आतड्यात हात टाकल्याबरोबर ग्लोव्ह घालून सुद्धा ही त्वचा जाड झालेली जाणवत असते. त्या ठिकाणी या जंतूंची उपस्थिती ही प्रयोगशाळेतून तपासून घेतली जाते. आहार पचत नसल्यामुळं, म्हणजेच आहारातल्या पाचक तत्वांचं पूर्ण शोषण होण्यापूर्वीच त्याचं उत्सर्जन होत असल्यामुळं या जनावरांची प्रकृती दिवसेंदिवस या पद्धतीनं खालावत जात असताना आपल्याला दिसते. अशाच प्रकारची लक्षणं वेस्टनिंग, प्रोग्रेसिव्ह वेस्टनिंग म्हणजे व्यवस्थित आहार भक्षण करून सुद्धा तब्येत न सुधारणं, ही लक्षणं क्षयरोग किंवा ट्युबरक्युलोसिस या आजारातही दिसतात. मानवापासून पशुला आणि पशुपासून मानवाला संक्रमित होणारा हा आजार असल्यामुळं या रोगाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. सर्व प्रकारच्या पशुनाईची बाधा होते. उच्छ्वासामार्फत, थुंकीमार्फत, विष्ठेमार्फत, दूध, लघवी, गर्भाचे स्त्राव या सगळ्याच्या मार्फत या रोगाचा प्रसार हा होऊ शकतो.
कमी जास्त होत असणारा सततचा ताप, अशक्तपणात सातत्याने वाढ, कफ आणि ठसका, दुधाळ जनावरांच्या कासेच्या आकारात होत असणारा बदल आणि कासेमध्ये तयार होत असणाऱ्या बारीक बारीक गाठी, हे या रोगाचं एक निदान करण्याकरता लक्षण असू शकतं. नाकातील स्त्राव आणि इंट्राडर्मल इनॅक्युलेशन टेस्ट याच्या तपासणीच्या माध्यमातून या रोगाचं निदान होऊ शकतं. पण पशूंच्या मध्ये या रोगाचा बरं होण्याकरता करावा लागणारा उपचार हा खर्चिक असल्यामुळे परवडत नाही. मानवापासून पशुला, वन्य पशापासून पाळीव पशुना आणि पाळीव पशापासून वन्य पशुना, तसंच मानवाला या रोगाचे जंतू मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस हे मानवात आणि मायकोबॅक्टेरियम बोव्हिस हे दुधाळ पशूंच्या मध्ये या रोगाच्या प्रादुर्भावाला कारण ठरतात. चित्रात दाखवल्याप्रमाणे पाळीव पशूंच्या मानेवरती कातडीवरचे केस भादरून काढून त्या ठिकाणी चिमटीमध्ये उचलून कातडीची जाडी व्हर्नियर कॅलिपरच्या माध्यमातून मोजली जाते आणि कातडीमध्ये इंट्राडर्मल पद्धतीने ट्युबरकुलिन नावाचं औषध हे टोचल्यानंतर शरीराची प्रतिक्रिया म्हणून त्या ठिकाणी येणारी सूज ही भविष्य काळात 2 दिवसात सूज गाठ किती आली आहे याची मोजणी करून कातडीची जाडीतली तफावत मोजून रिएक्शनची क्वालिटी ठरवून या रोगाचं निदान केलं जातं. त्यानंतरचा आजार जीवाणूपासूनच होणारा लेप्टोस्पायरोसिस. मोठ्या शहरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम वापरात आहे. अनेक ठिकाणी त्याचे मॅनहोल बंदिस्त असतात, अपघातानं उघडी असतात. या अंडरग्राउंड ड्रेनेज मध्ये उंदीर, घुस यासारख्या प्राण्यांचं प्रजनन आणि मुक्काम निवांतपणानं सुरू असतो. ड्रेनेज मधनं वाहत जाणारी विष्ठा, खरकट अन्न याचं भक्षण करून ते त्या ठिकाणी राहत असतात. आणि उंदीर हा प्राणी लेप्टोस्पायरा स्पेसीसच्या जंतूचा स्वतःच्या शरीराला बाधा न होता, रोगाची लक्षणं न दाखवता कॅरियर म्हणून काम करत असतो. त्यामुळं पावसाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण होते, गटार तुंबतात, ड्रेनेज चोकअप होतं आणि गटारातलं दूषित पाणी ज्याच्यामध्ये या उंदरांच्या माध्यमातून अथवा पावसाळ्यात या आजारानं मयत झालेल्या एखाद्या शवाच्या कुजण्याच्या प्रक्रियेतून बाहेर पडणारे हे जंतू ज्या वेळेला त्या गढूळ पाण्यात मिसळलेले असतात त्याच्यापासून मानवाला अथवा अन्य पशूंना या रोगाची बाधा होण्याची शक्यता वाढते. गाय, म्हैस, डुकरे, घोडे, शेळी, मेंढी, कुत्रा, मानव सर्व प्रकारच्या प्राणीमात्राला या रोगाची बाधा होऊ शकते. दूषित अन्न, पाणी, चराऊ, कुरण, लघवी, गर्भपाताचे स्त्राव यातून याची बाधा होते. साठवण करून ठेवलेल्या खाद्यान्न गोडाऊन मध्ये उंदरांचं प्रजनन होत असेल तर त्या ठिकाणी या प्रकारचे दूषित खाद्य ही त्या पशुला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अचानकरीत्या येणारा ताप, लघवी कमी होणे, हगवण लागणे
आणि काविळीची लक्षणं दिसायला लागणे अशी लक्षणं दिसतात. कुत्र्यांना बाधा झाली तर गॅस्ट्रो सारखी लक्षणं दिसतात. रक्त लघवी आणि रक्त जल तपासणीत या रोगाचं निदान होतं, परंतु उपचाराला प्रतिसाद फारसा मिळत नाही. कुत्र्यांच्या मध्ये या रोगाचं प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची पद्धत आहे. पशु, मानव, निसर्ग परिस्थितीमध्ये असणारे रोडंट्स यांच्या लाईफ सायकल मध्ये या रोगाचा प्रादुर्भाव एकमेकांना बाधक अशा प्रकारचा ठरत असतो. पाळीव पशूंना, दुधाळ जनावरांना जर याची बाधा झाली असेल तर दुधाळ गाई म्हशीचं बाधित अशा प्रकारचे गर्भातले स्त्राव, विल्यानंतर बाहेर पडत असणारा प्लासेंटा किंवा वार, दूध, लघवी या सगळ्याच्या माध्यमातून वासरांना त्याचं इन्फेक्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रोगाचा रेकॉर्डेड इन्सिडेन्स उपलब्ध असेल त्या ठिकाणी या रोगाची प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. त्याचा वापर करून आपला कळप सुरक्षित ठेवता येऊ शकतो. अथवा वेळीच निदान झालं तर डॉक्सिसायक्लिन सारख्या प्रतिजैविकाचा वापर करून या रोगावर मातही करता येते. अत्यंत महत्वाचा, अनेक प्रकारच्या जंतूंच्या पासून होणारा आजार मस्टायटिस. वास्तविक हा आजार म्हणण्यापेक्षा हे आजाराचं लक्षण आहे, म्हणजे कासेला येणारी सूज. कासेमधून गाय किंवा म्हैस हे दुभतं जनावर व्याल्यानंतर पहिल्या 3 दिवसामध्ये निघणारा घट्ट स्त्राव म्हणजे चीक आणि त्यानंतर वेताच्या शेवटापर्यंत म्हणजे अटेपर्यंत नियमितरित्या होणारं उत्पादन म्हणजे दूध. याच्या उत्पादनात बाधा निर्माण करून दूध स्त्राव तयार करणाऱ्या ग्रंथीला येत असणारी सूज, दुधामध्ये तयार होत असणाऱ्या दुधाच्या गाठी अथवा चिकट पाणी, उत्पादनात घट, दूध तयार करणाऱ्या पेशी नष्ट पावणं अशा प्रकारची लक्षणं दाखवत या रोगाला पशुपालकाला फार मोठ्या हानीला सामोरं जावं लागतं. दुधाळ जनावरांच्या वेतामध्ये पहिल्या 3 महिन्यात किंबहुना 100 दिवसात होणारं दुधाचं उत्पादन हे वेताच्या एकूण उत्पादनाच्या निम्मे असतं आणि त्याच्यामुळे ताज्या व्यायलेल्या म्हणजे पहिल्या तिमाहीतल्या दुधाळ जनावराला कासेची दगडी किंवा स्तनदाह या आजाराला जर सामोरं जावं लागलं तर होणारं आर्थिक नुकसान हे मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक प्रकारच्या जंतूंच्या प्रादुर्भावापासून अशा प्रकारचा आजाराच्या लक्षणाचा भाग दिसत असल्यामुळे निश्चित रीतीने मस्टायटिस कशामुळे होतो अशा एका विशिष्ट जंतूचं नाव सांगता येणार नाही, पण निश्चित रीतीने जंतू संसर्गानं आणि गोठ्यातल्या अस्वच्छतेमुळे दुधाळ जनावरांना जडणारा हा आजार आहे हे मात्र निश्चित. एकदा जंतूंची बाधा झाली की पशुला येणारा ताप, दूध उत्पादनात घट, कासेला सूज आणि ठणक, दुधाच्या गाठी, एक अथवा अनेक सडातून किंवा प्रसंगी रक्त मिश्रित दूध बाहेर पडत होत असणारं नुकसान, याच्यामुळे दूध उत्पादनाचं नुकसान आणि उपचारावरती होत असणारा खर्च हे दुहेरी नुकसान या आजारात सामोरं जावं लागतं.
या रोगाची प्राथमिक लक्षणं डिटेक्ट करण्याकरता CMT टेस्ट किंवा सेन्सिटिव्हिटी टेस्ट केली तर योग्य वेळेमध्ये निदान होऊन उपचार करता येऊ शकतात. चांगल्या दर्जाच्या टी-डीपचा वापर केला तर या रोगाला आळा घालण्याकरता प्रतिबंधात्मक इलाज म्हणून वापर करता येतो. कॅलिफोर्निया मेस्टायटिस टेस्ट म्हणजे CMT टेस्ट ही या रोगाच्या निदानाकरता वापरली जाणारी अधिकृत टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये एक स्ट्रिपिंग कप, CMT पेडल, रिएजंट याचा वापर केला जातो. पशुपालकाला स्वतःच्या गोठ्यात आपल्या पशूंची ही टेस्ट स्वतः करता येणं शक्य आहे. आता आपणासमोर दाखवत येत असल्याप्रमाणे अशा प्रकारच्या पुडलचा वापर करून ही टेस्ट केली जाते. ज्या पशुपालकाकडे अशा प्रकारचा पुडल उपलब्ध नाही त्यांनी 4 कप किंवा 4 वाट्या ज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत यामध्ये प्रत्येक आचळातलं थोडं थोडं दूध स्वतंत्ररित्या सुरुवातीच्या धारा पिळून घ्यायच्या आहेत. 3 ते 5 मिली इतकं प्रत्येक आचळातलं निघालेलं दूध स्वतंत्ररित्या टेस्ट करता घेतल्यानंतर या CMT टेस्टचा मिळणारा रिएजंट उपलब्ध करून घेतलेल्या दुधाच्या समप्रमाणात त्यात मिसळायचा आहे आणि अलगद फिरवून हलवून हे दोनही द्रव म्हणजे सॅम्पल टेस्टिंगचं दूध आणि रिएजंट हे एकत्रित मिसळू द्यायचं आहे. जर का कोणत्याही प्रकारच्या रंगाचा बदल न करता हे दोन्ही द्रव पदार्थ एकमेकात मिसळले गेल्यानंतर पातळ स्थितीतच राहिले तर ही टेस्ट निगेटिव्ह म्हणजे रोगाची बाधा नाही असा निष्कर्ष निघतो. परंतु जर रिएजंट मिसळल्यानंतर त्या दुधामध्ये घट्टपणा होण्याला सुरुवात झाली आणि त्या घट्टपणाचं प्रमाण शेंबडासारखं अथवा कोरफडीच्या आतल्या बिलासारखं जर घट्ट होत चाललं तर ते जितकं घट्ट होईल त्या प्रमाणात मास्टायटिस या आजाराचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे असा निष्कर्ष निघतो. त्या निष्कर्षाच्या आधारानं योग्य त्या प्रतिजैवकाचा वापर करून आचळामध्ये प्रतिजैवक औषधाची ट्यूब अथवा इंजेक्शन सोडणं, शिरेतून अथवा मानेवरून इंजेक्शन टोचून कासेची सूज आणि जंतू मारण्याकरता उपचार करणं, कासेला वरून मलम चोळून टणकपणा कमी करणं अशा प्रकारचे उपचार करावे लागतात. अशा प्रकारचा आजार होऊ नये म्हणून प्रत्येक धार काढण्याची क्रिया पूर्ण झाल्यानंतर दूध देणाऱ्या गाई म्हशीच्या आतळाचा शेंडा हा प्रत्येक धारेच्या वेळी उत्पादन क्षमतेनुसार वारंवार जो उघडला जात असतो ते छिद्र तातडीनं बंद होत नसतं. त्यामुळे धार काढून झाल्यानंतर पुढच्या 10-15 मिनिटात मलमूत्र, गोठ्यातली अस्वच्छता यापैकी कोणत्याही गोष्टीशी छिद्र उघडा असणाऱ्या या सडाचा संपर्क आला अथवा
हाताने धार पिळणाऱ्या गवळ्यानं आचळ हातात धरून पिळत असताना हाताला दूध अथवा दुधाचा फेस लावून घेतला आणि धार काढून उठताना कास धुतली नसेल तर आचळाच्या त्वचेवर असणारा या दुधाचा थर माणसाप्रमाणे जंतूला देखील पूर्णान्न म्हणून उपयोगी पडून त्या ठिकाणी जंतूंची वाढ होते आणि जंतू संसर्ग कासेचा स्तनदाह होण्याला कारण ठरतात. याकरता स्वच्छ दूध निर्मितीच्या कारणाकरता धार काढण्यापूर्वी जशी गायीची किंवा म्हशीची कास स्वच्छ धुवून घेतली पाहिजे. पाणवण्याच्या क्रियेमध्ये खालून वर कास चोळून ज्या पद्धतीनं कातडीला आतल्या बाजूने चिकटून राहिलेली चरबी मोकळी करण्याला मदत केली पाहिजे. मशीन अथवा हाताने धार काढत असताना मिल्किंग क्लस्टर किंवा फुल हँड मिल्किंग या पद्धतीने आचळातलं पूर्ण दूध काढून झाल्यानंतर 2 बोट आणि अंगठा या चिमटीच्या माध्यमातून शिल्लक दूध स्ट्रिपिंग शेवटच्या धारा ज्याच्यामध्ये फॅटचं पर्सेंटेज सगळ्यात जास्त आहे ते पिळून घेतल्यानंतर कास धुवून स्वच्छ करून पुसून कोरडी करून त्याला टीट डिप दिला पाहिजे. बाजारामध्ये आयोडोफोर सोल्युशन आयोडीन कंटेंट 10% पुढे आणि क्लोरीन प्रिपरेशन्स ही उपलब्ध आहेत, ज्याचा वापर केल्यामुळे किमान 5 ते 6 तास डीप कपच्या माध्यमातून आचळाला हे औषध लावल्यानंतर या औषधाची फिल्म ही त्या आचळावर तयार झाल्यामुळे जंतूंचा शिरकाव कासेमध्ये होण्याला मज्जाव करते. दुधाळ जनावरांच्या मध्ये शेवटच्या तिमाहीत सांसर्गिक गर्भपाताची लक्षणं ही ब्रुसेलोसिसच्या आजारात दिसून येतात. ब्रुसेलोसिस हा आजार गर्भपात झालेल्या जनावराचे स्त्राव आणि दूध याच्या माध्यमातूनच प्रचार होऊन इतर पशूंना आणि मानवाला हानिकारक अशा प्रकारचं इन्फेक्शन देऊ शकत असतो. शेळी, मेंढी, गाय, म्हैस, डुक्कर, मानव या सगळ्यांना या आजाराची बाधा होऊ शकते. तोंडाद्वारे, श्वासातून, डोळ्याच्या त्वचेतून, अखंड कातडीतून, संभोगाद्वारे किंवा वीर्य संपर्कानेही याची बाधा होते. त्यामुळं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन टेक्निक च्या माध्यमातून गर्भधारणा ज्या ठिकाणी केली जाते त्या बुल स्टेशन मध्ये अशा प्रकारच्या इन्फेक्टेड वळूचं रेतन हे फ्रीजिंग करता वापरण्यात येत नाही. या रोगाचे जंतू हे अखंड कातडीतून, डोळ्याच्या त्वचेतून, श्वासातून, तोंडाद्वारे कोणत्याही माध्यमातून शरीरामध्ये प्रवेश करत असल्यामुळे गापसाणलेल्या जनावराची हाताळणी आणि स्वच्छता करत असताना पशुपालकानं आणि अडलेली वार काढत असताना पशुवैद्यानं पुरेशी काळजी घेणं गरजेचं आहे. ग्लोव्ज आणि गॉगल्सचा वापर, निर्जंतुकीकरण करण्याकरता वापरण्यात येणाऱ्या केमिकल्सचा वापर याच्यामध्ये केल्यामुळं हा संपर्क टाळता येऊ शकतो. मिल्क रिंग टेस्ट किंवा सिरम टेस्ट अशा प्रकारच्या टेस्ट केल्यामुळं आणि गर्भपात किंवा विण्याची क्रिया पूर्ण झाली असेल तरीही 21 दिवसाच्या अंतरानं 2 टेस्ट केल्या तर त्याच्यामधनं येणाऱ्या रिझल्टच्या आधारानं या रोगाचं निदान होऊ शकतं. अनेक वेळेला
सिरोटायपिंग एकाच प्रकारचं असल्यामुळे ब्रुसेलोसिस आणि हेमरेजिक सेप्टिसिमिया म्हणजे घटसर्प या रोगाची लस टोचलेल्या जनावरांच्या सिरम सॅम्पल्स वरती टेस्ट केली असता मिसलिडिंग अशा प्रकारचे फॉल्स निगेटिव्ह टेस्ट रिझल्ट हे येऊ शकतात. त्यामुळे ब्रुसेलोसिस करता सॅम्पल टेस्ट करत असताना त्या पशुला घटसर्पाची लस यापूर्वी कधी टोचली आहे याची हिस्ट्री उपलब्ध असणं ही आवश्यक बाब ठरते. आणि टायटर वाढता असेल तरच त्या रोगाचा प्रादुर्भाव निदान होऊ शकतो. या रोगावर प्रभावी औषधोपचाराचा इलाज नाही. तथापि ज्या कळपामध्ये सांसर्गिक गर्भपाताच्या केसेस आणि रोगाचं निदान पक्क झालं असेल त्या कळपातली नवीन पिढी वाचावी म्हणून 3 ते 5 महिने वयाच्या जन्मलेल्या कालवडी आणि पारड्या यांना काफूड व्हॅक्सिनेशन ही ब्रुसेलोसिस या रोगाची प्रतिबंधक लस ही टोचता येते. आणि ही लस टोचल्याची नोंद करून ठेवणं गरजेचं असतं, कारण लस टोचलेल्या जनावरांच्या मधला सॅम्पल जर भविष्यामध्ये कधी टेस्ट केला गेला तर ते आयुष्यभर पॉझिटिव्ह रिॲक्शन दाखवतात. परोपजीवींच्या पासून होणारे आजार, गोठ्याची स्वच्छता आणि दुधाळ जनावरांना रक्तपिपासू अशा प्रकारचे गोचिड, चावऱ्या माशा, कीटक याच्यापासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून करावी लागणारी स्वच्छता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या याची काळजी घेणं अत्यावश्यक गरज असते. या कीटकांच्या चाव्यामधून विविध प्रकारच्या आजाराचे जंतू या पाळीव पशूंच्या शरीरात प्रवेश करतात. त्यापैकी ट्रिपॅनोसोमियासिस किंवा सरा, थायलेरियोसिस, बॅबेसियोसिस, एनाप्लाझ्मोसिस अशा प्रकारचे रक्तपेशींच्या मध्ये बाधा निर्माण करणारे गोचिडाच्या दंशातून जाणारे परोपजीवी जीव ज्याच्यामुळं रक्तातल्या लाल पेशींचा नाश होऊन हिमोग्लोबिनची टक्केवारी कमी होते. वेगवेगळ्या आजाराच्या मध्ये वेगवेगळी लक्षणं दिसतात. ट्रिपॅनोसोमियासिस हा आजार गाय वर्गापेक्षा म्हशीमध्ये प्रमाण अधिक दिसतं. बेडूक माशाप्रमाणे असणारा हा प्रोटोझोआ रक्तात पोहत असतो. शेपटीसारखी हालचाल त्याची जी चालू असते त्यानं त्यातल्या पेशी दुखावल्या जात असतात. ताप येणं, एनिमिया डेव्हलप होणं, श्वासाला त्रास होणं, छाती भरणं, गरगरल्यासारखं होणं, चक्कर येणं अशा प्रकारची लक्षणं ही जनावर दाखवत असतात. थायलेरिस सारख्या आजारामध्ये तांबड्या रक्तपेशीच्या आत हा परोपजीवी वाढतो, ती पेशी नष्ट करतो, एनिमिया तयार होतो. शरीरामध्ये रिॲक्शन म्हणून तातडीनं लिम्फॅटिक सेल्सची संख्या वाढायला लागते. अवधान येणं ज्याला म्हणतो आपण, पायात काटा मोडला की जांघेमध्ये गाठ सुचते, त्या पद्धतीनं थायलेरिसिस सारख्या आजारात डोळ्याची खोबण याच्यामध्ये अशा प्रकारच्या पेशींची संख्या वाढल्यामुळं
बेडकाच्या डोळ्याप्रमाणे गाई म्हशीचे डोळे हे बटबटीत आणि बाहेर आल्यासारखे दिसायला लागतात. डोळा उघडून बघायचा प्रयत्न केला तर डोळ्याच्या बुबुळाच्या भोवतालचा पांढरा भाग यातला लालपणा रक्तवाहिन्यांचा कमी झालेला असतो, पांढऱ्या पडलेल्या असतात. शरीरात रक्ताचं प्रमाणच कमी झालेलं असतं हिमोग्लोबिनचं. पुढच्या पायाच्या खांद्याच्या आतल्या बाजूला आणि कासेच्या दोन्ही बाजूनं गुडघ्याच्या पुढच्या बाजूला असणाऱ्या कातडी खालच्या गाठी सुजल्याची लक्षणं दिसत असतात. या आजारामध्ये हा पशु दुधाळ जनावर सिलेक्टिव्ह फिडिंग करत असत. दिवसातून 2-3 वेळा ताप मोजायचा प्रयत्न केला तर तापाचा चढ उतार कायमस्वरूपी चालू असलेला दिसतो. अशक्तपणा हळूहळू हळू वाढत असल्यामुळं दातात गवताचा घास धरून असताना सुद्धा ॲनिमियातून प्राण सोडून हे जनावर दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतरचा आजार बॅबिसिओसिस. यामध्ये तांबड्या रक्तपेशीच्या आत वाढणारा हा परोपजीवी जीव रक्तपेशी फाडून त्यातलं हिमोग्लोबिन रक्तात मिसळून देतो. लघवी लाल रंगाची कॉफीच्या रंगाची बिन दुधाच्या चहा सारखी पडायला लागते. जमिनीवर जिथे लघवीची धार पडेल तिथे साबणाच्या फेसासारखा फेस तयार व्हायला लागलेला असतो. ताप जास्त आलेला असतो, जनावर खायचं बंद झालेलं असतं. अचानक रीतीनं ताप आणि लाल लघवीची लक्षणं दिसत असतात. एनाप्लाझ्मोसिस हाही रक्तपेशीमध्येच वाढणारा परोपजीवी जीव. या चारही प्रकारच्या आजारांचं निदान म्हणजे ट्रिपॅनोसोमियासिस, थायलेरिओसिस, बॅबिसिओसिस आणि एनाप्लाझ्मोसिस हे रक्तकाच पट्टीवरती घेतलेले रक्ताचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासूनच 100% निदान करता येतं. आणि प्रत्येक प्रकारच्या आजारात वेगवेगळ्या प्रकारच्या औषधाला वेळीच निदान झालं असेल आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण शरीराची ताकद टिकवून ठेवण्याजोगं असेल अशा वेळी झालं असेल तर प्रतिसाद देऊन हे पशु बरे होऊ शकतात. फक्त हे इलाज खर्चिक असतात. या स्लाइड मध्ये दर्शविण्यात आल्याप्रमाणे थायलेरियासिस करता ब्युटालेक्स, बॅबिसिओसिस करता बेरेनिल, एनाप्लाझ्मोसिस करता ऑक्सीटेट्रासाइक्लिन, ट्रिपॅनोसोमियासिस करता ट्रायक्विन आणि मिश्र प्रकारच्या सर्व चावऱ्या कीटकापासून होणाऱ्या आजारांना एकत्रितरित्या नियंत्रण करण्याकरता इमिझेट अशा प्रकारच्या कंबाईन औषधाचाराचा वापर केला तर रोगावरती मात करता येऊ शकते. या व्यतिरिक्त खाल्लेल्या आहाराचं पूर्णतः पचन होऊन त्याचं रूपांतर दुधात करण्यास येणारा अडथळा म्हणजे पोटामध्ये असणारे विविध प्रकारचे जंत, यामध्ये ट्रेमॅटोड्स मध्ये लिव्हर फ्लूक, काळजातल्या पित्ताशयात आणि पित्तवाहक नलिकेमध्ये वाढणारा हा जीव, पानाप्रमाणे असणाऱ्या निलगिरी झाडाच्या पानाच्या आकाराचा हा कीटक जसा जंत रूपानं हा वाढतो तसं आतड्यामध्ये पित्त पोचवण्याच्या प्रक्रियेला त्याच्यापासून बाधा चालू होते. हा काळजामध्ये वाढणारा जंत असल्यामुळे तो एका दिशेने दुसऱ्या दिशेला वाटचाल करत असताना काळीज कापत जातो.
जखमा होतात, सिरोसिस होतो, रुमेन फ्लुक्स या रवंथ करणाऱ्या पोटामध्ये आतमध्ये चिकटून राहिलेल्या एक प्रकारच्या जळवात समजा, ज्या रक्त पिऊन खाल्लेल्या आहाराचं जे रूपांतर दुधात व्हायला पाहिजे ती शक्ती त्याची हिरावून घेतात. किंवा चिस्टोसोमा नेझॅलिस, नाकावरच्या स्त्रावामध्ये माशीनं घातलेली अंडी, त्यातून निर्माण होणारी अळी प्रवास करून नाकपुडीतून वर जाऊन ज्या वेळेला गुळण्यापाशी वर जखम करून घर तयार करते, त्यावेळी एकाच किंवा दोन्ही प्रकार बाजूच्या नाकपुड्यातून रक्तस्त्राव होण्याची क्रिया चालू होते. या घराचा आकार ज्या वेळेला वाढायला लागतो त्यावेळेला त्याच्यावर येणाऱ्या सुजीमुळे नाकपुडी बंद होऊन श्वासाला अडथळा तयार व्हायला लागतो. आणि याशिवाय लहान आणि मोठ्या आतड्यामध्ये असणारे अनेक प्रकारचे जंत, वेगवेगळ्या पशुच्या आतड्यामध्ये असणाऱ्या जंतांच्या जातीही वेगवेगळ्या असल्या तरीही ब्रॉड स्पेक्ट्रम अशा प्रकारच्या जंतनाशकांचा वापर करून त्याचा समूळ नायनाट हा करता येतो. अंगावर असणारी गोचिड ही संख्या जशी असेल आणि सरासरीनं एका गोचिडानं एका दिवसामध्ये फक्त अर्धा मिली रक्त प्यायलं, त्याची हजारोच्या संख्येनं अंगावर असणारी उत्पत्ती पाहता अर्धा लिटर जर रक्त रोज पिण्यात संपलं तर संपूर्ण पशुच्या शरीरातलं रक्त 15 दिवसामध्ये पिऊन टाकण्याची क्षमता तिच्या अंगी असल्यामुळं आणि 20 ते 21 दिवसातून एक वेळ रक्त प्यायला मिळाल्यानंतर हा कीटक जिवंत राहत असल्यामुळे याच्या निर्मूलनाचा विषय ही एक सामाजिक समस्या बनलेली आहे. किंबहुना ग्रामीण भागात गोठ्या शेजारी गोठे, अडचणीच्या जागा, त्यातच उपस्थित ठेवलेले उकांडे, यातून ज्या पशुपालकांना आपल्या गोठ्याची काळजी करून आपली जनावरं गोचिड मुक्त व्हावी म्हणून फवारणी करण्याचं ठरवलं, तरी देखील एका गोठ्यात ही फवारणी केल्यानंतर त्या कीटकनाशकाच्या वासाबरोबर अंगावरनं उतरणारे हे कीटक अडचणीच्या जागी जाऊन लपतात, त्या गोठ्यातून बाजूला जातात आणि शेजाऱ्याकडे तसा कार्यक्रम होईल त्यावेळी तिकडनं आपल्याकडे परत पाहुणे म्हणून येतात. किंबहुना पाळीव प्राण्यांच्या मध्ये मायेनं घरी पाळलेला कुत्रा हा गोठ्यातून आणि परिसरात जर फिरस्ता असेल तर बाहेरून फिरून येताना गावातून गोचिड गोळा करून आणून गोठ्यात सोडण्याचं काम या कुत्र्यापासून होत असतं. यामुळं दुधाळ जनावरांच्या अंगावर गोचिडांचा समूळ नायनाट करण्यासाठी किमान 21 दिवसाच्या अंतरानं 2 वेळा प्रभावी कीटकनाशकाची फवारणी आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पाळीव अथवा फिरस्त्या कुत्र्यांनाही बांधून ठेवून त्यांच्या अंगावर फवारणी करणं ही गरज आहे. मगाशी चर्चेला घेतलेले ट्रिपॅनोसोमियासिस, फायलेरियासिस, बेबोसिओसिस आणि अनाप्लाझ्मोसिस हे चारही आजार जसे गोचिडाच्या माध्यमातून फैलाव होतोय त्याच पद्धतीनं गेल्या 2-3 वर्षापासून महाराष्ट्रात शिरकाव केलेला एक विषाणूजन्य आजार हा देखील कीटकाच्या दंशातूनच आलेला आहे की जो चावरी माशी अथवा गोचिड याच्या दंशातून कातडीवरती गोल आकारात तयार होणाऱ्या गाठी आणि फोड या रूपाने दिसून येतो. हा एक प्रकारचा व्हायरल आजार आहे, म्हणजे विषाणूजन्य आजार आहे. ताप येणं, कातडीवरती अशा प्रकारच्या गाठी तयार होऊन त्या फुटणं, त्यातनं रक्तस्राव होणं, वेदनादायी
अशा प्रकारचा चर्मरोग लंपी स्किन डिसीज या नावानं नव्यानं उद्भवलेला आहे. याचा प्रतिबंध करण्याकरता हा देवी वर्गातला विषाणू असल्यामुळं लसही उपलब्ध आहे. नवीन जनावर खरेदी करून आणून आपल्या गोठ्यात मिसळण्यापूर्वी त्याला अशा प्रकारच्या रोगाची बाधा नाही याची खात्री करून घेणं, पुरेसा काळ त्याला क्वारंटाईन पिरियड म्हणून 10 दिवस बाजूला अलग ठेवणं, निर्जंतुकीकरणाच्या सर्व प्रक्रिया गोठ्यातल्या पूर्ण करून घेऊन मगच अशा प्रकारचा पशु गोठ्यात मिसळणं, ही प्रक्रिया पूर्ण केली आणि आपल्या गावात परिसरामध्ये जर अशा रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी आढळत असेल तर लसीचा वापर केला तर या रोगापासून बचाव करता येऊ शकतो. गोचिडांचा समूळ नायनाट करण्याकरता 0.5% मॅलेथिओन किंवा 0.2% डेल्टामेट्रिन अशा प्रकारच्या कीटकनाशकांचे फवारे कातडीवर उगवलेली लव जी आहे त्याच्या विरुद्ध दिशेनं तो फवारा केसाच्या आत कातडीपर्यंत घुसेल अशा पद्धतीनं स्प्रेयरचा नोझल धरून फवारणी करणं गरजेचं आहे. कीटकनाशकाची फवारणी करत असताना ही सर्व कीटकनाशक अखंड त्वचेमधूनही शरीरात भिनत असल्यामुळं पुरेशी काळजी घेऊन, वाऱ्याची दिशा बघून, नाकाला रुमाल बांधून, डोळ्यावरती चष्मा किंवा गॉगल याचा वापर करून आणि आपला थेट संपर्क त्या कीटकनाशकाशी होणार नाही याची काळजी घेऊन पशुपालकांनी ही फवारणी करावी. विहित प्रमाणात म्हणजे 0.5% मॅलेथिओन आणि 0.2% डेल्टामेट्रिन या प्रमाणामध्ये ही कीटकनाशक अंगावर फवारत असताना डोळे, नाक आणि जखमा एवढ्या गोष्टी टाळण्यात याव्यात. शरीराचे जे अवयव जे पशुला स्वतःला चाटून साफ करता येत नाहीत त्याच्यावर प्राधान्यक्रमानं विशेषतः जांघेच्या आत, शेपटीच्या खाली, मानेच्या वर, कानाच्या आणि शिंगांच्या मागच्या बाजूला काळजीपूर्वक फवारणी करावी. कोणत्याही वेळी फवारणी करत असताना पागोळीप्रमाणे पाठीवर मारलेलं औषध गळून खाली पडणार नाही, ते केसातून आत घुसेल याची काळजी करून फवारणी करावी आणि तसाच फवारा जागेवर वाळू द्यावा. फवारणी करायला सुरुवात करत असताना ज्या पशुधनावर याची फवारणी करायची आहे त्याच्या भोवताली याच प्रमाणामध्ये मिश्रण केलेलं अशा प्रकारचं कीटकनाशक औषध बांगडी पद्धतीने फवारून घेऊन वर्तुळाकार क्षेत्र निश्चित करून घ्यावं आणि नंतर मधले पशु फवारावे. त्याच्यामुळे अंगावरून उतरणारे कीटक बाजूला पळून जाऊ शकणार नाही. एकाच दिवशी पशुधनाच्या अंगावर आणि गव्हाणी बाजूच्या भिंती किंवा कूड, फ्लोरिंग या सगळ्याची फवारणी करून घेण्यात यावी आणि 21 दिवसाच्या अंतरानं दुबार फवारणी केल्यानंतर 100% नष्ट झाले नाही तरी देखील गोचिडावरती नियंत्रण मिळवण्यात यश येईल. बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे अनेक प्रकारचे कीटकनाशक आज उपलब्ध झालेले आहेत. काही वेळेला फवारणी करणं शक्य नसतं त्या ठिकाणी पाठीच्या कण्यावर डोक्यापासून शेपटीपर्यंत ओर ऑन या पद्धतीनं पसरवण्याचं किंवा ओतण्याचं देखील कीटकनाशक हे उपलब्ध असतं. त्याचाही वापर करता येऊ शकतो. अथवा जे जनावर दुधात नाही अशा जनावराला किंवा गरजेनुसार दुधाळ जनावरालाही इंजेक्शनच्या रूपानं जेवढे कीटक अंगावर येऊन रक्त पितील तेवढे मरावेत या हेतूनं शरीरातलं पूर्ण रक्त कीटकनाशक युक्त करण्याकरता इंजेक्शनचा वापरही करता येतो. पण त्यामुळं दुधाची चव बदलण्याची शक्यता असते आणि कायद्याचा विचार करता अशा प्रकारचं दूध विक्री करता उपलब्ध करून देता येत नाही.
या परोपजीवीपासून होणाऱ्या आजारांच्या नंतर चयापचय क्रियेतले आजार, ज्यापैकी महत्वाचा शरीरामधल्या कॅल्शियम या मूलतत्वाची चयापचय क्रिया बिघडली तर व्यायल्यानंतर तयार होणारा दुधाचा ताप किंवा जनावर थंड पडणे याला म्हणतात मिल्क फिवर. व्यायल्या भरपूर चीक दिला, रक्तातल्या कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं आणि हाडामधला कॅल्शियम त्या प्रमाणात रक्तात मिसळला गेला नाही तर जनावर थंड पडल्याची लक्षणे दाखवायला लागतात. सर्वसाधारणपणाने शरीरामध्ये 100 मिली रक्तात 11 ते 12 मिलीग्रॅम या प्रमाणामध्ये कॅल्शियम उपलब्ध होणं गरजेचं असतं. जसजसं हे प्रमाण कमी होत जाईल तसतशी एनोरेक्सिया म्हणजे खाणं कमी, शरीराचं तापमान कमी, शेणाची लेंडी कडक, छातीचे ठोके जे आहेत ते वाढणं, म्हणजे शिरेमध्ये जर आपण पल्स रेट बघितला आणि हार्ट रेट बघितला तर तो वाढलेला दिसणं, अशा प्रकारची लक्षणं ही दिसायला लागतात. हे कॅल्शियम आणि फॉस्फरस या दोन्ही क्षारांच्या पुरेशा अभावामुळे निर्माण झालेली तात्पुरती स्थिती असते. कॅल्शियम बुरोग्लुकोनेट सारखं इंजेक्शन दिल्यानंतर 5 ते 10 मिनिटात तो पशु रक्तातली कॅल्शियमची लेवल नॉर्मल झाल्याबरोबर नॉर्मलरित्या बसलेल्या स्थितीतून उठून उभा राहू शकतो आणि दूध देण्याची खाण्यापिण्याची प्रक्रिया चालू होते. व्यायल्यानंतर येणाऱ्या दुधाच्या तापामध्ये चित्रात दिसत असल्याप्रमाणे थंड पडलेलं जनावर, नाकपुड्या वाळलेल्या, डोळे निस्तेज, कानाची हालचाल नाही, मान फिरवून मागे, अंगाचं कडबोळ करून शरीरातली उष्णता टिकवून ठेवण्याकरता घडी करून एकत्र बसल्यासारखं दिसणं हे याचं डायग्नोस्टिक लक्षण असतं आणि याला कॅल्शियम शिरेमध्ये भरल्याबरोबर तातडीनं रिस्पॉन्स मिळतो. अशा प्रकारचा त्रास व्यायल्यानंतर होऊ नये म्हणून गाभण काळाच्या शेवटामध्ये सर्वसाधारणपणाने शेवटच्या 20 ते 30 दिवसात मेटाबोलाइट यासारखं टॉनिक औषध अगोदरपासून खाऊ घातलं तर व्यायल्यानंतर या तक्रारी कमीत कमी होतात. मायफिक्स सारख्या मल्टी डोस इंट्राव्हेनस सोल्युशनची बाटली फक्त 500-550 किलो वजनाच्या गाई म्हशी करता अर्धी बाटली लावल्याबरोबर शिरेमध्ये हे सलाईन चढवल्याबरोबर दुधाच्या तापापासून म्हणजे जनावर थंड पडण्यापासून मुक्ती ही मिळू शकते. त्याच पद्धतीनं व्यायलेल्या जनावराच्या दुधामध्ये होणारी वाढ थांबून राहणं, पुरेसा चारा न खाणं, अशा प्रकारची लक्षणं आणि लघवीमधून केटोन बॉडीत जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे जनावराला होणारा केटोसिस हा आजार, ज्याच्यामध्ये दूध वाढीच्या मर्यादा पडतात, अशा जनावराला रवंत करताना नाकापाशी जाऊन श्वासाचा वास घ्यायचा प्रयत्न केला तर तोंडाला आणि नाकाला विशिष्ट प्रकारचा आंबूस अशा प्रकारचा बियर सारखा वास हा त्या ठिकाणी येत असतो. लघवीवरून टेस्ट करून घेतली या रोगाचं 100% निदान होतं आणि या जनावराला 25% डेक्स्ट्रोज आणि तोंडानं ग्लिसरीन दिवसातून 2 वेळा पाजण्याची प्रक्रिया केली तरी केटोसिस पासून मुक्ती मिळायला मदत होते. बाजारामध्ये ग्लुका बूस्ट सारखी औषधं टॉनिक अशा प्रकारे रवंत कमी करणं, खाणं कमी करणं, दूध न वाढणं या जनावरांना व्यायल्यानंतरच्या तक्रारी करता वापरण्याकरता उपलब्ध आहे. याच्यानंतर आपल्याला सामोरं जावं लागतं हे पशुधनाच्या व्यवस्थापनामध्ये अपघातानं त्यांना होणाऱ्या विषबाधे करता. कॉमन पॉइझनिंग जी होतात
त्याच्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये ज्वारीचं पीक, याच्यामध्ये हायड्रोसायनिक ऍसिडचं प्रमाण जर चाललं असेल आणि हावरटपणानं त्या जनावरांनी जास्ती कमी प्रमाणात हायड्रोसायनिक ऍसिड असणारा चारा भक्षण केला असेल तर त्याच्यापासून होणारा त्रास, अनेक प्रकारच्या वनस्पती ज्याच्यामध्ये सोर्गम म्हणजे ज्वारी, शुगर केन टॉप्स ऊसाचं वाढ, कडू बदाम, चेरी अशा निसर्गात मिळणाऱ्या पाल्यापासून हायड्रोसायनिक ऍसिड पाला जास्त खाण्यात आला तर शरीरात गेल्यामुळे त्रास होऊ शकतो. जास्ती प्रमाणात लाळ गळणं, जनावर एक्साइटेड असणं, झटके दिल्यासारख्या त्याच्या हालचाली चालू होणं, डोळे फिरवणं, विशिष्ट प्रकारचा वास खाल्लेल्या चाऱ्यामुळे त्याच्यामध्ये येणं, अशा प्रकारची लक्षणं दाखवतात. आणि सोडियम थायोसल्फेट आणि सोडियम नायट्रेट शिरेमधून भरणं किंवा सोडियम थायोसल्फेट तोंडानं पाजणं, या औषधोपचारातून या पॉइझनिंग पासून सुटका होऊ शकते. दुसऱ्या प्रकारचं पॉइझनिंग हे ज्यूट पॉइझनिंग म्हणजे ताग. हिरवळीचं पीक म्हणून शेतामध्ये शेतकरी तागाचं पीक घेतो. हिरव्या वैरणीच्या अनुपलब्धतेच्या काळात कदाचित अपघाताने मोठ्या प्रमाणावर जर ज्यूटचा पाला खाण्यात गेला तर तापमान वाढणं, रवंत करणारं पोट घट्ट होऊन चारा गच्च बसणं, डायरिया आणि डिसेंट्री लागणं, पोटात कळा मारणं, काळ्या रंगाचं शेण पडणं, अशा प्रकारची लक्षणं दाखवली जातात. यामध्ये शिरेमध्ये कॅल्शियमचं इंजेक्शन, ग्लुकोज आणि कळ मारण्याकरता उपचार म्हणून सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट ही केली गेली, सलाईन्सचा सपोर्ट दिला तर या आजारापासून मुक्तता होऊ शकते. अपघाती परिस्थितीत गोठ्याच्या कोपऱ्यात कुठेतरी जवळपास ठेवला गेलेला युरिया अपघातानं जनावरांना खाल्ला किंवा पशुखाद्य तयार करणाऱ्या कारखान्यामध्ये कमर्शियल पशुखाद्य तयार करत असताना 2 ते 2.5% युरिया मिसळलेला असतो. त्यात भर म्हणून घरगुती पशुखाद्य तयार करताना खाद्याच्या इतर घटकात जर कोणी कमी जास्त प्रमाणात युरिया मिसळला आणि त्याचं मिश्रण सर्वसमावेशक पद्धतीने झालं नाही, गाठी शिल्लक राहिल्या, तर अचानक रीतीने पोटात जाणारा हा युरिया जो नायट्रोजनचा फार मोठा स्रोत आहे, त्याच्यामुळं श्वसन वाढणं, शिर धडधडणं रक्ताची, मसल्सला क्रॅम्प्स येणं, लाळ सुटणं, पोटफुगी होणं आणि उजेडाकडे जायला नकार देणं, अशा प्रकारची लक्षणं जनावर दाखवायला लागतं. अशा जनावराला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा म्हणून मोकळ्या हवेत फिरवायला बाहेर काढावा. 2% व्हिनेगार 3 ते 5 लिटर मोठ्या पशुला तोंडाद्वारे बाटलीने पाजायचंय आणि पोटामध्ये दूध किंवा अंड्याचा बलक यासारखा पदार्थ सोडायचा की ज्याच्यामुळे इरिटेशन कमी होईल. यातून युरियापासून बचाव करण्याचा प्रयत्न करता येतो. अर्थात किती प्रमाणात युरिया पोटात गेला आहे त्यावर त्याचे रिझल्ट अवलंबून राहतील. शेतीवाडीमध्ये असणाऱ्या गोठ्यांना अथवा फिरस्त्या जनावरांना पूर्णत्व फिरत असताना सर्पदंश होऊ शकतो. साप विषारी, बिनविषारी दोन्ही प्रकारचे उपलब्ध आहेत. सर्पदंश झाल्यापासून किती काळात उपचार उपलब्ध होतो, किती जहरी सापाचा दंश झाला आहे
याच्यावर सर्वच गोष्टी अवलंबून असतात. तथापि अँटी स्नेक व्हिनमचा डोस 1 युनिट 70 किलो करता या प्रमाणात मोठ्या जनावराला शिरेमधनं सलाईनच्या माध्यमातून दिला आणि जनावरांची एक्साइटमेंट थांबावी याकरता पुरेशा प्रमाणात त्याला गुंगीचं औषध देऊन ठेवलं तर याच्यापासूनही मुक्तता मिळवायचा प्रयत्न योग्य मुदतीत उपचार झाला तर होऊ शकतो. थँक्यू. सामान्यतः आत्ताच्या या लेक्चरच्या अनुषंगाने आपल्या मनात काही शंका काही प्रश्न असतील तर आपण सलग दीर्घकाळ बसलो. पुढचाही विषय मीच कंडक्ट करणार आहे. आपण एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया. पुढच्या लेक्चरच्या सुरुवातीला या विषयाच्या अनुषंगाने जर आपल्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर त्याची अगोदर उत्तर देईन आणि त्यानंतर पुढच्या विषयाला हात लावेन.